हॅलो फ्रेंड्स, निर्णय घेणे हा आपल्या आयुष्यातील एक कसोटीचा क्षण असतो. निर्णय घेणे हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. काही जण तर निर्णयच घेऊ शकत नाही. असं म्हटलं जातं की निर्णय चुकीचा असू दे किंवा बरोबर असू दे, पण तो घेतला पाहिजे. चांगला निर्णय घेण्यासाठी किंवा चांगलं डिसिजन मेकिंग करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणे खूप गरजेचं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहूया की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्यांना आपण डिसिजन मेकिंग करताना किंवा निर्णय घेताना महत्त्व दिलंच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या व्हॅल्यूज आणि प्रायोरिटीज आपण सेट केल्या पाहिजे. म्हणजे आपली नीतिमूल्य, आपली नैतिकता आणि आपली प्राथमिकता आपण सेट केली पाहिजे. आपल्या कोणत्या नीतिमूल्यावर आपल्या निर्णयाचा वाईट परिणाम होणार आहे, आपण या निर्णयामुळे कोणतं ध्येय अचीव करण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण या निर्णयामुळे कोणतं लाँग टर्म ध्येय आणि कोणतं शॉर्ट टर्म ध्येय अचीव करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे पहिल्यांदा आपण सेट केलं पाहिजे. जर आपल्या लाँग टर्म, शॉर्ट टर्म आणि आपल्या नैतिक मूल्यावर आपल्या निर्णयाचा वाईट परिणाम होणार असेल तर तो निर्णय न घेतलेलाच बरा. दुसरं महत्त्वाचं, गॅदर इन्फॉर्मेशन. जास्तीत जास्त आपल्या निर्णयासंबंधी माहिती मिळवा. आपल्या स्वतःला प्रश्न विचारा, इतरांकडून माहिती घ्या, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या, मित्र, नातेवाईक यांच्याबरोबर चर्चा करा. असं म्हटलं जातं, नॉलेज इज पॉवर. आपण जी माहिती आपल्या मित्रांकडून, नातेवाईकडून, तज्ज्ञांकडून किंवा स्वतःला प्रश्न विचारून जे नॉलेज मिळवणार आहे, ते नॉलेज खरोखरच आपला निर्णय योग्य होण्यासाठी पॉवर म्हणूनच वापरला जातो किंवा उपयोगी येतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिडर आउटकम्स. आपल्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यावर, आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या व्हॅल्यूजवर, एथिक्सवर आणि आपल्या ध्येयांवर पण परिणाम होणार असतो. त्यामुळे त्याच्यामुळे होणारे चांगले आणि वाईट परिणाम याचा पहिल्यांदाच अभ्यास आपण केला पाहिजे. काही निर्णयामुळे आपल्याला रिस्कही घ्यावी लागते. त्या रिस्कमुळे होणारे आउटकम्स किंवा त्या रिस्कमुळे होणारे आपल्या आयुष्यावरील परिणाम याचा अभ्यास आपण अगोदरच केला तर ऐनवेळी आपल्याला भीती वाटत नाही किंवा ऐनवेळी आपलं कन्फ्युजन अजिबात होत नाही आणि आपण आपल्या निर्णयाशी ठाम राहतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या व्हॅल्यूजबद्दल क्लॅरिफाय होऊन, इन्फॉर्मेशन गॅदर करून आणि शेवटी आपल्या निर्णयाचे होणारे आपल्या आयुष्यावरील परिणाम अभ्यासून आपण योग्य निर्णय नक्कीच घेऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र आणि नातेवाईकांना नक्कीच शेअर करा.